चला या सगळ्या परिस्थितीत आपण मुलांची काळजी नेमकी कशा पद्धतीने घ्यायला हवी। खरं तर जशी आपण आता एकमेकांची घेतोय त्या पद्धतीचे नियम तर आपण पाळणं आवश्यकच आहे, पण त्या व्यतिरिक्त त्या पुढे जाऊन काय करायला हवं याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत टास्क फोर्सच्या सदस्या डॉक्टर शकुंतला राव। त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे। मी सुरुवातीला डॉक्टर प्रदीप आवटे यांच्याकडे जातोय। डॉक्टर प्रदीप आवटे, अहमदनगर 8,881 मुलांना आतापर्यंत तिथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आपण बघतोय। 18 वर्षांखाली हा वयोगट आहे, याकडे आपण कसं बघता? मुळामध्ये आपण केवळ एका विशिष्ट वयोगटातल्या रुग्णांची जर संख्या सांगितली तर त्याच्यातून हे नेमकं काय आहे आणि याचं गांभीर्य कितपत आहे हे कळत नाही। त्यामुळे आपण समजावून घेतलं पाहिजे की आपल्याकडं एकूणच जर पाहिलं आपण तर 18 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांचं COVID-19 मधनं बाधित व्हायचं प्रमाण जे आहे ते पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत जर पाहिलं आपण तर ते एकूण रुग्णसंख्येच्या 8 ते 10% 18 वर्षाखालची मुलं जी आहेत त्यांना ही बाधा होते असं आपण पाहतो आहोत। आणि मागच्या 6 महिन्यामध्ये आपण अगदी महिनाभर जरी माहिती काढली तरी याच्यामध्ये कोणताही मोठा फरक झालेला आपल्याला दिसून येत नाही। म्हणजे कधी 6%, कधी 7%, कधी 9%, एवढाच काय तो फरक, त्याच्यापेक्षा मोठा फरक आपल्याला दिसत नाही। त्याच्यामुळं नगरमध्ये ज्या ठिकाणी एकूण रुग्ण मे मध्ये 82,000 आहेत त्या ठिकाणी 8,000 मुलं असणं याच्यामध्ये काहीच नवीन नाही। त्याच्यामुळे आपण याची इतक्या याच्यामध्ये चर्चा का करतो हा खरं म्हणजे प्रश्न आहे। कारण नगरमध्ये काही वेगळं घडतं अशातला भाग नाही। राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या मध्ये राज्याची पण सरासरी अशीच आहे की साधारणपणे 10% 18 वर्षाखालच्या मुलांना बाधा होते आहे, हे प्रमाण आहे। त्यामुळे आपण याची चर्चा अहमदनगरची चर्चा आपण इतक्या वेगळ्या पद्धतीने का करतो आहोत हा माझ्यासारख्या सामान्य माणसासमोरचा प्रश्न आहे। डॉक्टर प्रदीप आवटे, अर्थातच न्यूज 18 लोकमतचा प्रेक्षकांना कुठेही चिंतेत टाकण्याचा किंवा घाबरवण्याचा विषय नाहीये, पण या सगळ्या परिस्थितीत तुमच्या माध्यमातून ज्या काही सूचना येतील त्यावरनं आपल्या पालकांनी आपल्या मुलांच्या दृष्टिकोनातून कसं सजग राहायला हवं यासाठी खरं तर आपण ही चर्चा करतोय। अर्थात तुम्ही जसं म्हणालात ही काही चिंतेची बाब नाहीये, त्यामुळे घाबरून जाता कामा नये। मला डॉक्टर शकुंतला राव यांच्याकडे जायचंय। डॉक्टर शकुंतला राव, तसं पुन्हा एकदा तुलनात्मक पद्धतीने प्रश्न विचारतो की पहिली लाट, दुसरी लाट, मग आता ज्या पद्धतीने मुलं ही बाधित होताना दिसतात या सगळ्या परिस्थितीत आपण याकडे कोणत्या दृष्टीने बघताय? आपल्याला ही चिंतेची बाब वाटते का? नाही, पहिल्या लाट आणि दुसऱ्या लाटेमध्ये काही वेगळं प्रकारची सिम्पटम्स नव्हते। तेच सर्दी, खोकला आणि ताप, 2-3 दिवस व्हायरल इन्फेक्शन होऊन सिम्पटम्स होते। आणि दुसऱ्या लाटात थोडं लूज मोशन्स, वॉमिटिंग, उलटी होणं, पोट दुखणं हे पण दिसून आले। बट नंबर्स जास्ती होतं, बट सिरियस काही नव्हतं। पीक आमचं लवकरात लवकर 3 महिन्यात आम्हाला ऑलमोस्ट 120 केसेस कोविड पॉझिटिव्ह होतं। पहिल्या लाटात आम्हाला 7-8 महिन्यात ते केसेस दिसून आलं। तर नंबर्स हा लवकर झाला 3 महिन्यात। आता आमच्या 2 आठवड्यात काही केसेस नाहीये, तर हे लवकर झालं। बट सगळं आम्ही ट्रीट करू शकलो, काय घाबरण्यासारखं काही नाही। आम्ही ट्रीट नक्की करू शकतात। लवकरात लवकर पालकांनी त्यांचे मुलं घेऊन जायचं हॉस्पिटलला आणि उपचार करायचे, तर ते व्यवस्थित होतात मुलं। बरं, डॉक्टर प्रदीप आवटे, असा एक मतप्रवाह आहे या सगळ्या याच्यामध्ये की स्लम एरियातली मुलं ह्या अर्थात त्यांना आहार देखील वेळेवरती काही वेळेला त्यांना हवा तसा मिळत नसतो, अशावेळी त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, तर त्या सगळ्या मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग हा झपाट्याने होऊ शकतो असा एक मतप्रवाह आहे असं म्हटलं जातंय। याच्याशी आपण सहमत आहात का? मला काय वाटतं की एकूणच तिसरी लाट जी आहे त्याच्या अनुषंगाने चर्चा करताना आणि एकूण मुलांमध्ये किती बाधा होईल याच्या अनुषंगाने चर्चा करताना आपण एक 2 गोष्टी मला वाटतं लक्षात घेऊया। एक म्हणजे तिसरी लाट येणार आहे याची एक शक्यता वर्तवलेली आहे, एक मॅथमॅटिकल मॉडेलिंग आहे। आणि गणितीय प्रारूप जे असतं ते काही प्रमाणामध्ये खरं होण्याची शक्यता असते, परंतु याच्यामध्ये लहान मुलांनाच बाधा जास्त होईल अशी जी एक शंका किंवा आपण ज्याला म्हणून प्रिडिक्शन, अंदाज, भाकीत
जे व्यक्त झालेलं आहे त्याला माझ्या दृष्टीनं फारसं शास्त्रीय आधार नाही. जो तर्क आहे ना तो तर्क असा आहे साधारणपणे की आपण सध्या सर्व जनतेचं लसीकरण करतो आहोत. 18 वर्षाच्या वरची सगळी मंडळी लसीकरण घेत आहेत आणि 18 वर्षाच्या खालच्या मंडळींना लस नाहीये सध्या. त्याच्यामुळं मग हा जो वयोगट आहे तो एका अर्थानं वल्नरेबल आहे आणि त्याच्यामध्ये विषाणू प्रवेश करेल अशी ती भीती आहे. हा तर्क आहे. हा तर्क फार खरा आहे अशातला भाग नाही. कारण याचं कारण काय आहे मुळामध्ये, आता जे सगळे पिडियाट्रिशियन आणि सगळे एक्सपर्ट सांगतायत त्याच्यामध्ये मुळामध्ये लहान मुलांच्या मध्ये मृत्यूचं किंवा गुंतागुंतीचं प्रमाण कमी का आहे, म्हणजे कमी किती आहे ते. तर साधारणपणे आपण जर बघितलं तर अगदी मे महिन्यामध्ये सुद्धा आपल्याकडं राज्यामध्ये जी 18 वर्षाखालची मुलं आहेत त्यांच्या मृत्यूचं प्रमाण हे 0.03 किंवा 0.4 असं आहे. म्हणजे 10,000 मुलांना जर आजार झाला तर त्यातल्या एखाद्या मुलाला गुंतागुंत किंवा मृत्यू होऊ शकतो, हे प्रमाण आहे. तर हे इतकं कमी असण्याचं कारण काय आहे, तर मुळामध्ये काय आहे की विषाणू ज्या पद्धतीनं मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो त्याच्याकरता त्याला एक रिसेप्टार लागतो आणि त्या रिसेप्टारला चिकटून तो मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मानवी शरीरामध्ये 1/2 असा मल्टिप्लाय होत राहतो. मुळामध्ये मुलांच्या मध्ये हा जो रिसेप्टर आहे तो फारसा विकसित झालेला नसतो असं तज्ञ सांगतात आणि त्याच्यामुळं मुलांच्या मध्ये कोविडचा गंभीर आजार हा फारसा होत नाही. आता हे जे मृत्यू आपल्याला 10,000 मध्ये एखादा पाहायला मिळतो आहे त्याचं कारण मुळामध्ये ज्या मुलांच्या मध्ये इतर काही अतिजोखमीचे आजार आहेत, उदाहरणार्थ काही अनुवंशिक आजार, काही वेळा काही रक्ताचा कॅन्सर किंवा इतर काही आजार जर असतील तर अशा मुलांच्या मध्ये आपण गुंतागुंत पाहतो आहोत. अन्यथा इतर बाबतीमध्ये निरोगी दिसणाऱ्या मुलांच्या मध्ये कोविडच्या अनुषंगानं फार गुंतागुंत होताना दिसत नाही, हे वास्तव आहे. डॉक्टर शकुंतला राव, आपल्या पालकांच्या दृष्टिकोनातून आणखीन एक प्रश्न असा की जसं डॉक्टरांनी सांगितलं आणि खरं तर जी टक्केवारी डॉक्टरांनी सांगितली मुलांच्या मृत्यूच्या संदर्भातली ती अगदी 0% आहे, ती तशीच राहावी. तसं पुढे जाऊन ती परिस्थिती गंभीर होऊ नये किंवा बिघडू नये हे अपेक्षित आहे खरं, कारण आपण त्याची काळजी घेतोय. पण तरीही या सगळ्या परिस्थितीत बहुतांशी पालकांना मुलांच्या प्रतिकार शक्तीला घेऊन एक प्रश्न आहे आणि तो 2 प्रवाह आहेत त्याच्यामध्ये. एकतर पालक असं देखील म्हणताना दिसत आहेत की हा मुलांना जरी झाला तरी त्यांची प्रतिकारशक्ती इतकी उत्तम असते की ते कोविडवरती मात करतात, तसं आपल्याला होतानाही दिसतंय. पण यात आपण कितपत या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवून गाफील राहावं? हे इम्पॉर्टंट जसं ऑलरेडी सांगितलं, पहिल्या लाटात आणि दुसऱ्या लाटात आम्ही मुलांमध्ये सिम्पटम्स जे म्हणतात ते खूपच कमी प्रकारने, आम्ही 100 मुलं ताप आणि सर्दी खोकला या काही सिम्पटम्स जे बघितलं त्यांच्यातले ऑलमोस्ट 5 ते 10% ला ऍडमिट करावं लागतात आणि त्यांच्यातली 1% खाली क्रिटिकल असतात की सिव्हिअर डिसीज मध्ये असतात. तर घाबरण्यासारखं काही नाही. 3 दिवसाच्या वर ताप असेल या आणि इतर सिम्पटम्स लाईक मुलं जेवण करत नसेल या सुस्त असेल या चिडचिडापण असेल या लघवी केलं नाही 6-8 तासात, ते सगळं लक्षण आहे. आम्ही रेड फ्लॅग्स म्हणतात, जे ताबडतोब तुम्ही उपचार करा आणि डॉक्टर्सच्या सल्ला घ्या. आणि घाबरण्यासारखं तिसरं लाट पण आले तर आम्ही आमच्या एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज मध्ये सगळं पिडियाट्रिशियन्स आमच्या राज्यामध्ये मुख्यमंत्रींनी पण सगळं ट्रेनिंग देत आहे, सगळं हेल्थकेअर वर्कर्सला आणि नर्सेसना आणि अंगणवाडी वर्कर्सना, जिल्हा परिषदमध्ये सगळ्यांना की काय काय कोविडचे सिम्पटम्स असतात आणि आम्ही काय कशा तऱ्हेने आम्ही आयडेंटिफाय करू शकतात आणि लवकरात लवकर ट्रीट करू शकतात, हे ट्रेनिंग आता देत आहे. तिसरं वेव आलं तरी मला वाटत नाही की मुलांमध्ये इतकं सिव्हिअर हे होऊ शकतात. इम्युनिटी एक प्रकार आहे. ज्यांना जसं डॉक्टरनी आता म्हटलं, ज्यांना इतर आजारी आहे म्हणजे कॅन्सर आहे की हार्टचे प्रॉब्लेम आहे, त्यांना थोडं कोविड असलं तर थोडं जास्ती कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. बट दुसरं नॉर्मल मुलांमध्ये इतकं सिव्हिअरिटी दिसून येत नाही. एक इम्पॉर्टंट आहे पोस्ट कोविड जे सिंड्रोम म्हणतात, आम्ही कोविड झाल्यानंतर म्हणजे आम्हाला कोविड दिसून पण आलं नाही आणि नंतर जे सिम्पटम्स आहे आम्ही पोस्ट कोविड या पिम्स म्हणतात, त्यांच्यामध्ये थोडं मुलांना त्रास होऊन जातात. ते खूपच रेअर आहे. मगर लक्षण असं आहे की त्यांना ताप सतत 5-6 दिवस ताप असतात, त्यांना स्किनवर रॅश येतात, डोळे लाल होतात, पोट लाल होतात
आणि मुलं चिडचिडतात, उलटी होऊ शकतात, पोट दुखतात, हे सगळं लक्षण असेल तर पालकांनी ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेऊन ऍडमिट करावं लागतं. हे मुलांना आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट आणि लवकरात लवकर एग्रेसिव्ह ट्रीटमेंट द्यावं लागतं. मग जसं मी म्हटलं, हे खूपच रेअर आहे. जर असं काही सिम्पटम्स असेल तर लवकरात तुम्ही उपचार करा. आपल्या दोघांच्या बोलण्यातनं ज्या काही सूचना की माहिती पुढे येते त्यातनं निश्चितच राज्यातले सगळे पालक हे निर्धास्त होत आहेत. पण अर्थात न्यूज 18 लोकमतचा या सगळ्या चर्चेतनंच या सगळ्या पालकांना सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर काही जसं डॉक्टर सांगतायत की त्या पद्धतीची लक्षणं जर आपल्या मुलांमध्ये दिसत आहेत तर वेळीच त्यासाठी डॉक्टरांकडे धाव घ्या आणि उपचार घ्या. आपण सजग राहणं फार आवश्यक आहे. यानंतर वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेकनंतर आपण डॉक्टर शकुंतला राव आणि प्रदीप आवटे यांच्याशी अधिक बोलणार आहोत, खास करून मुलांचा आहार. खरं तर ज्या विषयाला घेऊन अधिक बोलणं गरजेचं आहे. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.